नाही शेवट कैसा ही आरती आपण घेणार आहोत. सर्वांनी म्हटलेली आहे, सर्वांनी जशी जमल तशी म्हणायची आहे आणि आज आपण त्याचा अध्ययन करणार आहे. त्यातून आपल्याला काय प्राप्ती होते त्याचं थोडं चिंतन करायचं. गुरुर्ब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. संसारामध्ये एकही पाऊल, संसारामध्ये एकही पाऊल अनुभवाविना टाकू नको, अनुभवाविना टाकू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. जन्माने मुनी विषयासाठी, जन्माने मुनी विषयासाठी निशिदिनी तू दुरू नको, निशिदिनी तू दुरू नको. अज्ञानामध्ये दुःख भोगुनी, अज्ञानामध्ये दुःख भोगुनी व्यर्थ पशुवत मरू नको, व्यर्थ पशुवत मरू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. गुरुविने अन्य दैवत नाही, गुरुविने अन्य दैवत नाही. कल्पित देवा पूजू नको, कल्पित देवा पूजू नको. सद्गुरु आत्मा तुझा तुझी, सद्गुरु आत्मा तुझा तुझी. बोधमणीचा सोडू नको, बोधमणीचा सोडू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. वेदशास्त्रांची भीड धरुणी, वेदशास्त्रांची भीड धरुणी संशयराणी फिरू नको, संशयराणी फिरू नको. भगवत सिद्धांत आदताचा, भगवत सिद्धांत आदताचा. ज्ञानी धरी तू विसरू नको, ज्ञानी धरी तू विसरू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला विसरू नको. संसारामध्ये एकही पाऊल, संसारामध्ये एकही पाऊल अनुभवाविना टाकू नको, अनुभवाविना टाकू नको. आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको, मध्यस्थितीला
परमपूज्य श्री जगद्गुरु साईनाथ महाराज, सर्व नवनाथ आदी दिव्यमूर्ती विभूती आणि इथे उपस्थित सर्व गुरुबंधू आणि भगिनी, सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आजची पर्वणी खूप छान झाली सकाळची. आदरणीय काकांनी आपल्याला प्रचंड आज मार्गदर्शन केलं. खजिन्यात भरपूर आहे असं वाटायचं चाललंय. कुणी किती घ्यायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न. सर्व याचे संत विभूती महात्म्य आहेत. यांचं जो विजन आहे किंवा दृष्टिकोन आहे तो आपल्या भक्तांच्या जीवनात बदल व्हावा, परिवर्तन व्हावं. आजची जी आरती आहे, आरंभ नाही शेवट काहीचा, मध्यस्थितीला विसरू नको. ही अवस्था कोणासाठी आहे किंवा या गोष्टीची जाणीव पंत महाराज करू देऊ इच्छितात. आरंभ नाही शेवट काहीच. हे जे विश्व आहे, या चराचराची जी निर्मिती झाली आहे ही कशातून झाली? या ब्रह्मांड शक्तीतून झालेली आहे. आणि ही जी ब्रह्मांड शक्ती आहे ही सर्व चराचराला व्यापलेली आहे. जिथे जिथे सृष्टीचा भाग आहे त्या संपूर्ण भागावरती ही अनंत अमर्याद अशी शक्ती आहे. ही जी दिव्य शक्ती आहे, या दिव्य शक्तीला अंत नाही, म्हणजे शेवट नाही, म्हणजे क्षय नाही. मग ज्याला क्षय नाही तर त्याला आरंभ कुठला? अशी ही दिव्य शक्ती, तिची जी अवस्था आहे ती मधली अवस्था आहे. म्हणून ही मध्य स्थिती दर्शवते. आरंभ नाही शेवट नाही. मग मधली स्थिती कोणती असणार आहे? मध्य अवस्था. आता एखादा पदार्थ घेतला किंवा एखादी वस्तू घेतली तर त्या प्रत्येक वस्तूला जीवनकाल आहे. म्हणजेच त्याचं जे अस्तित्व आहे त्याला एक लाईफ टाइम आहे, स्पॅन आहे. त्याची निर्मिती आणि त्याचा अंत, या दोन गोष्टी येतात. मग यातली कोणतीही गोष्ट बघा तुम्ही, घर असेल, गाडी असेल, हा फोन असेल, मोबाईल असेल, त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. काही गोष्टींना एक्सपायरी पण लिहिलेली असते. तरी सुद्धा ती एक्सपायर झाली तरी आपण वापरतो. किती वापरतो? चालती तोपर्यंत. जेव्हा त्याचं कार्य थांबतं त्यावेळी आपण सोडून देतो. हे झालं वस्तूसाठी. आता नदीचा प्रवाह बघा. नदीला काय आहे? उगमस्थान आहे. नदीला काय आहे? समुद्रात विलीन होते ते स्थान आहे. मग मधली स्थिती कोणती आहे? मध्य. हा जो प्रवाह आहे जो चालू आहे, आता उदाहरणार्थ कृष्णा महाबळेश्वरच्या तिथं उगम पावली, पुढे कर्नाटक न पुढे आंध्र कुठे जाऊन समुद्राला मिळाली. हा मधला प्रवाह आहे, ही मध्य अवस्था आहे. म्हणजे त्याला आरंभ आहे, शेवट आहे. तसं या ठिकाणी जी ब्रह्मांड शक्ती आहे त्या शक्तीला कुठेही
आरंभ नाही आणि कुठेही शेवट नाही. ती शक्ती प्रखर आहे, खूप मोठी आहे, सर्व चाराचाराला व्यापलेली आहे. पण तीच शक्ती आपल्या गुरूंनी भूतेरी आणली आणि ती सौम्य करून आपल्याला दिली आणि त्या शक्तीचा लाभ आज आपण घेतो. ती अवस्था म्हणजे मध्य अवस्था. आता याच बरोबर आपलं जीवन, मानवी जीवन उत्पत्ती म्हणजे उत्क्रांत अवस्था. मनुष्य जेव्हा जन्माला आला, हा 84 लक्ष योनी परत्वे जन्माला आला. त्यापर्यंत जी काही स्थित्यंतर होती त्यातून मानव देह तयार झाला आणि जेव्हा तुम्ही मानव देह म्हणून जन्माला येता आणि जीवन व्यतीत करता म्हणजे मानवी जीवनाची उत्पत्ती, ही जी अवस्था आहे म्हणजेच मानवी जन्मप्राप्ती, हा जो आपल्याला प्राप्त झालेला देह आहे आणि या देहामध्ये कोण आहे? आत्मा आहे. देह कशापासून बनला? या पंच भौतिक तत्वातून बनला आणि या तत्वांनी बनलेला हा देह आहे. त्या देहाच्या आतमध्ये जो आहे तो आत्मा आहे आणि तो आत्मा कसा आहे? नश्वर आहे, चिरंतन आहे. फक्त या आत्म्याचं काय चालू आहे सध्या? जन्म आणि मृत्यूचं राटगाडग चालू आहे. जन्माला येतो, जन्म घेतो, कर्माची बांधणी करतो, जीवनकाल पूर्ण करतो आणि पुन्हा त्याच्या राहिलेल्या इच्छा वासना कर्मप्राप्तीद्वारे पुनश्च तो जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर देहाला काय मिळतं? काया, वाचा, मन, बुद्धी ही माध्यम मिळतात आणि ही चारच माध्यम कशी आहेत? मनुष्याची विकसित माध्यम आहेत आणि या माध्यमांचा वापर करून जीवनाचं ज्ञान होणं हा भाग आहे. म्हणजे ही अवस्था मध्य अवस्था आहे. जसे आपण साधना करताना काय लावतो? सूर लावतो. अगोदर स्वर लावतो, स्वराचा काय होतो? सूर होतो. तसं उच्चार, मध्य आणि लय, आपण उच्चाराने सुरुवात करतो आणि त्याला सूर लावतो. तसा मनुष्य प्राप्ती जन्मामध्ये जीवनाला सुद्धा सूर गवसला तर आपलं जीवन सफल होतं. या प्राप्त जीवनामध्ये आपल्याला 4 अंग असतात. 1 श्रद्धा, 2 सबुरी, 3 साधना आणि 4 सेवा. मनुष्य जन्म प्राप्तीचं ज्ञान होणं आणि त्या जीवनाचा अनुभव घेणं यासाठी स्वयं अध्ययनाची गरज असते. मग स्वयं अध्ययन कसं करणार? तर श्रद्धेनं. जे काही तुम्हाला आज सांगितलं काकांनी, ऐकलं तुम्ही श्रद्धेनं आणि ते घेतलं देहात. सबुरी, वाट पाहायची. श्रद्धा म्हणजे जाणीवपूर्वक ज्ञानानं ग्रहण करणं, श्रवण करणं, ती श्रद्धा. सबुरी म्हणजे थोडा धीर धरणे. साधना, दिलेली नित्य सेवा. तुम्ही जे साधना करता ना रोज, ती साधना. आणि सेवा म्हणजे काय? महिन्यातून 1 दिवस केंद्रावर ये, त्या तारखेला याचा आदल्या दिवशी रात्री 10 वाजता फोन येतो, उद्या काय म्हटलं होतं पण येता येत नाही, काय करायचं ते तुम्ही बघा.
ती सेवा नाही. सेवा म्हणजे गुरु आज्ञानी आपण जे ठरवलंय की जे आपलं कार्य आहे, काम आहे, जबाबदारी आहे, निष्ठा आहे, ती आपण 100% पाळली पाहिजे. आता मग अशी काकांनी सांगितलं की मोजके सेवक होते. म्हणजे आम्ही सुरुवाती आता मला वाटते 96 पासून डॉक्टर प्रवीण आम्ही येतोय. आज आम्हाला पुढच्या वर्षी 30 वर्ष पूर्ण होतील या कार्यात येऊन. 30 वर्ष कालावधी कुठं गेला तो कळला नाही. काकांची 50-75 वर्ष या सेवेत गेली. तर एवढा कालावधी आपण आरती पण घेतली आज. क्षणभंगुर तनु जाईल न कळत सद्गुरु पायधरी. क्षणभंगुर, जीवन एक क्षण आहे, कधी संपल सांगू शकत नाही. मग गुरु पायधर, गुरुचरण कर, सेवा कर, साधना कर. तर जीवनाचा जो अनुभव आहे, प्रचिती आहे, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे, हे ज्ञान आपण स्वयं अध्ययनानं करायचं असतं. त्यासाठी या 4 अंगाने सतत आपण विचार केला पाहिजे. तेव्हा आपल्याला खरं ज्ञान, खरं जन्माचे ज्ञान होईल. ही अवस्था म्हणजे मध्य अवस्था आहे. कारण की मनुष्य देहामध्ये जो आत्मा आहे तो एक जन्म सोडला की परत दुसऱ्या जन्मात पुन्हा जन्म प्राप्ती. म्हणजे हे जे चक्र आहे त्याला आरंभ आहे का शेवट आहे का? शेवट कोणत्या अवस्थेत आहे? महाजना तपा सत्यम भूभुवर स्वा महाजना तपा आणि सत्यम. 7व्या लोकात जेव्हा तुम्ही जाल, 6व्या 7व्या, त्यावेळी तुम्ही गुरूंसारखं कार्य परत्वे जन्माला येणार. म्हणजे ते कार्य म्हणजे लोककल्याण. त्याच्यासाठीच तुम्ही जन्माला येणार. अदरवाईज जन्म मृत्यूचा फेरा तिथं गेल्यावर थांबणार आहे. मग ह्याची जाणीव करून घेण्यासाठी पंत म्हणतात, आरंभ नाही शेवट कैसा, मध्यस्थितीला विसरू नको. संसारामध्ये एकही पाऊल अनुभवाविनं टाकू नको. आता तुम्ही म्हणाल आमचं म्हणजे प्रापंचिक जीवन, कौटुंबिक जबाबदाऱ्या, घरातलं सगळं पार पाडलं पाहिजे, सगळं झाल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. काल एका गुरु भगिनींनी फोन केला होता आणि त्यांनी त्यांची अडचण सांगितली की त्यांचा मुलगा आजारी आहे, दवाखान्यात आहे. ठीक आहे म्हटलं, आता तुम्ही रविवारी या, कामकाज करून घ्या, मला येता येणार नाही. कुणाला पाठवता येईल? शक्य नाही. ठीक आहे, बर काय सांगितलं तर तिथं करता येईल का? नाही जमणार. मग मलाच प्रश्न पडला, आम्ही काय करायचं? मी त्यांना बोलून दाखवलं. आता तुम्ही काहीच करणार नाही तर मला पण प्रश्न पडला, मी काय करायचं? तर मला पटकन स्मरणलं. काय स्मरण झालं? ठीक आहे, मी तुमच्यासाठी बाबांना प्रार्थना करतो. म्हणजे याच्यापेक्षा माझ्याकडे आता काहीच नाही, तुम्ही काहीच करणार नाही. तर तात्पर्य बघा की म्हणजे लोकांचे त्याच्या पाठीमागं समजून घेतलं पाहिजे की आपण काय विचारणार आहोत किंवा आपल्याला काय मार्गदर्शन मिळेल, आपण ते फॉलो केलं पाहिजे. कारण की आत्ताच्या युगामध्ये काही गोष्टी आहेत त्या लोकांना चमत्कार पाहिजे. इथून सांगितलं जा तुझं बरं होईल, होणार आहे, पण तेवढी श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. श्रद्धा आणि सबुरी असेल तर त्यांचं काम होईल. त्यांनी सकाळीच मला सांगितलं, यांनी त्यांच्या मुलाचा खूप दिवसाचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला. त्यांनी सांगितलं, आल्या सांगितले, म्हणजे मागच्या रविवारी सांगायला होतं तुम्ही नव्हता. म्हणजे सबुरी ही महत्वाची असते. तर पुढं इथं म्हटलं संसारामध्ये एकही पाऊल. तर संसार म्हणजे काय? तर सार म्हणजे विश्व आहे. तुम्ही जो करता तो संसार नाही, तो प्रपंच आहे तुमचा. ही प्रापंचिक जबाबदारी आहे. म्हणजे मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न, घर, नोकरी, व्यवसाय, ही तुमची प्रापंचिक कर्तव्य आहेत, कर्म आहेत, ही जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या दादानी तुम्हाला पाळायला सांगितल्या. त्यातली कोणतीही जबाबदारी सोडून तू संन्यास घे आणि 24 तास इकडे ये आणि इथं सेवा कर, नाही. प्रचंड
आपल्या कार्यकेंद्राला इतके सेवक मिळालेत. आमचं नियोजन होतं की 50-60 लोक येतील, पण मागच्या मीटिंगला 100 लोकांची उपस्थिती होती. वाढायला लागली, चांगली गोष्ट आहे. तर सगळेच सेवक आमचे चांगले आहेत. त्या सगळ्या सेवकांच्या बद्दल माझ्या मनात आदर आहे, प्रेम आहे, स्नेह आहे. पण असे पण काही सेवक आगळे वेगळे आहेत की त्यांची सेवा म्हणजे तुम्ही त्या अँगलनं पाहिलं तर तुम्हाला ती जाणवेल. त्या चौधरी काकू आहेत, सातत्य असतं, प्रत्येक गुरुवारी येणार, सातत्य 100%. आमचे करके काका सातत्य, म्हणजे सगळे सेवक करतात, पण त्यांचं जे सातत्य आणि डिवोशन आहे हे परफेक्ट आहे. अशी सेवक आपल्याला तयार झाली पाहिजे, कार्याला प्रेरित झाली पाहिजे. हा विषय आहे. त्या विश्वामध्ये अनंत विषय आहे. त्यातला एक जरी विषय तुम्ही जर तो ग्रहण केला किंवा घेतला तरी तुमच्या जीवनाचं सार्थकता होईल. वंदनीय दादा जेव्हा मार्गदर्शन करायचे त्यावेळी कोणत्याही विषयावरती बोलायचे, कारण की या विश्वामध्ये अनंत विषय आहेत. मग वैद्यकीय असेल तर त्या विषयावर दादा बोलायला लागले की कंटिन्यू बोलायचे, कारण की त्या विषयाचं ज्ञान ग्रहण करणं किंवा त्याचा अनुभव घेणं हे आपल्याकडे नाहीये. विश्वात विषय अनंत आहेत. आपण काय करतो, एक विषय धरतो आणि तो विषय पूर्ण व्हायच्या आधी तो सोडून देतो आणि दुसरा विषय पकडतो. त्यामुळे काय वाट्याला येतं, दुःख. तर हे दुःख का वाट्याला येतं, तर विषयाचं अर्धवट ज्ञान. याला कर्स ऑफ इग्नोरन्स म्हणतात, अज्ञानाचा शाप. जन्माला आला की मनुष्याला अज्ञान आहे. म्हणून शैलेंद्रने सांगितलं की पहिले गुरु कोण असतात, आपले आई वडील आणि नंतर गुरु, इतर गुरु. म्हणजे हा इथून सुरुवात होतो आणि तिथून आपल्या आई वडिलांच्या पासून आपण ज्ञानी बनायला. कारण की प्राप्त मूळ जीवनाचा विषय कोणता आहे, तर जन्म कारण. आणि जन्म कारण हा विषय आपण जेव्हा आपल्याला काही प्रेरणा येते, जेव्हा तुम्ही घरी काम करता किंवा एखादं तुमचं वर्क चालू असतं, त्यावेळी एखाद्या विषयाची तुम्हाला अंतःकरणापासून प्रेरणा येते, त्यावेळी ती प्रेरणा तुम्ही ध्यास म्हणून बघितला पाहिजे. आणि त्या विषयाची पूर्तता होण्याकरिता काया, वाचा आणि मन हे 100% समर्पित केलं पाहिजे. हे होत नाही. म्हणून आता विषय म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल, मगाशी काकांनी सांगितलं, आपण गाडी, घर, बंगला, नोकरी, मुलाचं शिक्षण, प्रमोशन, हे सगळे आपले विषय आहेत. हे आपले फक्त कर्माशी रिलेटेड सब्जेक्ट आहेत. आणि हे सगळे विषय कसे आहेत, कर्मपरत्वे तुम्ही बांधून घेतलेले आहेत. आणि एक विषय संपला की आपण दुसरा विषय घेतो आणि तो अर्धवट काही वेळेस तो सोडून देतो. तर विषयाची जी प्राप्ती आहे त्याच्यामध्ये दुःख वाट्याला काय येतं, तर अज्ञानामुळे येतं. आणि जेव्हा तुमचं अज्ञान निघून जातं, म्हणजे दुःखाचं कारण कळतं, त्यावेळी सुख, शांती, समाधानाची प्रचिती येते. पंतांचं मोहन कसबेकरांचं एक पद आहे. ते पद काय आहे, विषय सुखाला देहची विटला, पुरेपुरे हा प्रपंच इतला, करतेपणाचा मोह न उरला, मनवानी वाहिली गुरु भजनाला. विषय सुखाला देहची विटला म्हणजे माझ्या जीवनामध्ये मी कोणता विषय प्रधान आहे तो विषय घेऊन जन्माला येतो
आणि तो विषयाच्या प्राप्तीसाठी संपूर्ण जीवन संपतं. पुन्हा मी देह सोडून जातो, पुन्हा तो विषय घेऊन पुन्हा जन्माला येतो. म्हणून मोहन कसबेकर काय म्हणतात, विषय सुखाला देहाची विटला, आता देह विटलाय माझा. इतके विषय झाले जीवनात येऊन, हा विषय झाला की तो विषय. पुरेपुरे हा प्रपंच इथला, जे माझी खटाटोप चालली. एक गाडी घेतली, मला शाळेतनं घरी येण्यासाठी दुसरी पाहिजे, कंपनीत जायला तिसरी पाहिजे, मुलांसाठी स्वतंत्र पाहिजे, पत्नीसाठी वेगळी पाहिजे. मग कार्यकेंद्रावाल्या एक विषय सांगतो, तो विषय संपला की थोड्या दिवसानं पुन्हा वेळा दुसरा विषय, पुन्हा तिसरा विषय. म्हणजे जीवनातले जे एवढे विषय घेऊन आपण जगत असतो, ते विषय कधीतरी संपले पाहिजे. म्हणून कसबेकर काय म्हणतात, पुरेपुरे हा प्रपंच इथला, कर्तेपणाचा मोह न उरला. कर्तेपणा म्हणजे अहंकार आहे. मनुष्याला काय येतो, मी करतो, माझ्यामुळे चालते. केंद्रावरती सेवा करत असताना झाडू मारण्याची सेवा असू दे, नाहीतर कामकाजाची सेवा असू दे, सगळ्या सेवा सारख्याच आहे. तुम्ही जी बी सेवा मनापासून कराल तर पाठीमागे जे बसलेत त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे. त्यामुळं अहंकाराचा वारा हा कधी लागला नाही पाहिजे. कर्तेपणाचा मोह न उरला म्हणजे ही जाणीव झाली. कसबेकर दादांचे शिष्य होते, त्यांनी दादांच्या जवळून पाहिलं आणि त्यांनी ती पद लिहिले. कर्तेपणाचा मोह न उरला म्हणजे या ठिकाणी अहंकाराचा नाश पावला. मनवाणी वाहिली गुरुभजनाला म्हणजे काय, दैहिक माध्यमांचा विकास होऊन मन ही अवस्था तुमची विकसित केली. कुणी, गुरुनी केली. आणि ती अवस्था तुमची विकसित झाल्यानंतर तुम्ही तुमचं मन कुणीकडे वळवलं, गुरुभजनाला. भजन भजा, जनाचं भलं, लोक कल्याण, इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही तुमचं मन तिकडे वळवलं. म्हणून पंत महाराज काय म्हणले, आपले कसबेकर काय म्हणले, मनवाणी वाहिली गुरुभजनाला. बस आता पुन्हा मला हे नको. लोकांची कल्याण सेवा करायची जी संधी दिली, एवढीच माझ्या हातून घडावे. आता मला कोणताही मोह उरला नाही. म्हणजे इथं विषय सुखाचा एंड करून टाकला त्यांनी. आणि आपण दुसऱ्या बाजूने काय म्हणतो, अंकित गुरुचा म्हणून दरीशी विषयी का प्रीती. पण इकडे कसबेकर काय म्हणतात, आता कैचे रे साधन, हे भगवंता तू काय साधन दिले, या तुझ्या साधनामुळं माझं सगळं आता गळून पडले, माझा मीपणा गेलाय, अहंकार गेलाय. आता मला गुरुकार्य याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दिसत नाही. मग तुम्ही तुमचा विषय घेऊन कार्यात येता, तुमचा विषय सोडवला जातो, तुमचे इच्छित काय असेल ते दिलं जातं. पण तुम्ही काय करता, एक विषय संपला की दुसरा विषय घेऊन येता. म्हणून तिथं पंतांनी पुन्हा तुमच्यावर हे केलं, अंकित गुरुचा म्हणतोयस आणि विषय का धरीशी प्रीती. म्हणजे काय, याचं एक उदाहरण देतो. तुम्हाला भगवंताने एक नोकरी दिली, व्यवसाय दिलाय, सगळं दिलंय. तुम्ही काय करता, 8 तासाची ड्युटी करता. 8 तासाची ड्युटी झाल्यावर तुम्ही पुढे काय म्हणता, माझ्याकडे आता एक 2 तास 3 तास शिल्लक आहे, मग काय करू, जरा मल्टी लेवल मार्केटिंग बघूया, किंवा एखादी एजन्सी घेतो, किंवा पार्ट टाइम जॉब करतो. मग 8 तासाची ड्युटी झाली की हा लॅपटॉप घेऊन किंवा आणखी कुठं 4 लोकांना भेटून असे इन्व्हेस्टमेंट करा, हा प्रोग्राम आहे, हे घ्या, त्यात तुम्हाला 4 पैसे मिळतील. त्यालाही बरं वाटतं. 8 तासात इथं एक पगार मिळतोय, 4 तास काम केलं की आणखी मला काहीतरी आर्थिक उत्पन्न माझं वाढलं, बरं झालं. मग हे करता करता त्याचं घरात लक्ष राहत नाही, मुलांच्याकडे लक्ष राहत नाही, घरातल्या लोकांच्याकडे लक्ष राहत नाही, कामात नोकरीत लक्ष राहत नाही. आता संध्याकाळी मला 5 वाजता आमच्याकडे जायचे, म्हणजे त्याला दिलेला जो 100% जॉब आहे, त्या जॉबमध्ये पण त्याचं लक्ष लागत नाही. कारण की आज मी एवढं काम केलं की माझं एवढं वाढणार आहे. गेलं का तिकडे लक्ष, तिकडे गेले की इकडचं, इकडे गेलं की तिकडचं, मग एक पण नीट होत नाही. आणि मग परत पुढं अशांत होतं, मन त्रास होतो.
आणि परत कुठेतरी शोधतो की अरे एवढं सगळा पैसा कमावला पण घरात पण कोण विचारत नाही, बाहेर पण अशी अवस्था आहे, काय करू? मग तो दुःखी कष्टी होतो. तर हे विषय आहेत. त्यामुळं आपल्याला गुरुनी जे काय दिले म्हणजे काम ते 100% करा. म्हणजे 8 तासाची ड्युटी आहे ना, प्रॉपर करा. राहिलेला वेळ तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी आणि थोडं इतरे जनासाठी तुम्ही तो स्लॉट डिवाइड करा. ठीक आहे, महिन्यातनं 1 दिवस तर 1 दिवस, पण तो डिवाइड करा आणि द्या. असं केलं तरच तुम्हाला जीवनाचं सार्थकतेचा अनुभूती येईल. तर पुढे जाऊया आपण. अज्ञानामध्ये दुःख भोगुनी व्यर्थ पशुवत मरू नको. तर अज्ञान हा मानवी मानवी जीवनाला दिलेला शाप आहे. तर पशु पक्षी प्राणी याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर गांडूळ सारखा प्राणी आहे, बैल आहे, गाय आहे. हे प्राणी अविरत त्यांचं जीवन काल इतरांच्या कल्याणाकरता खर्च करत असतात. त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो का? गांडूळ सारखा प्राणी शेतकऱ्यालाच मदत करतो. साप शेतातला उंदीर खाऊन शेतकऱ्यालाच मदत करतो. जरी एकावर डिपेंड असला जीव, पण निसर्गाचा समतोल राखण्याचं कार्य केलं जातं. तर आपण आपल्याला भगवंतानं जी मन दिले अवस्था, बुद्धी दिली, याचा वापर करून आपण आपल्या जीवनात आपलं आचरण ठरवलं पाहिजे. गुरुवेने अन्य दैवत नाही, कल्पित देवा पूजू नको. सद्गुरु आत्मा तुझा तुझी, बोध म्हणेचा सोडू नको. आता गुरुवेने अन्य दैवत नाही म्हणजे काय? या विश्वाचं संचलन करण्याचं कार्य देवानी ठरवलं आणि ते कार्य करताना देवानी ती जबाबदारी गुरुवर दिली. गुरु हा मध्यस्थ आहे, माध्यम आहे. लोकांचं कल्याण व्हावं ही देवांची इच्छा आहे, पण देव काही करत नाही. करते कोण? गुरु. मनुष्य काय करतोय? आपल्या जीवनामध्ये व्रत, वैकल्य, उपास, तापास, जप, जाप किंवा इतर वैज्ञानिक साधनांचा लाभ घेतो. कशासाठी? ऐहिक सुखासाठी. काही लोक वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून धार्मिक विधी करतात, पण दादा म्हणतात धार्मिक विधी केल्यानंतर तुमच्या दैहिक माध्यमामध्ये जी निर्माण झालेली शक्ती आहे ती साठवण्याची क्षमता तुमच्याकडे नाहीये. म्हणजे त्याचा लाभ तुम्हाला घेता येत नाही. तुम्ही एक विधी केला, तिथून शक्ती मिळाली, पण तुम्हाला त्या शक्तीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे तुमचे प्रश्नच सुटत नाही. जसं काका म्हणले की मी गुरुचरण किंवा वेगवेगळे पारायण किंवा काय काय वाचन केलं, ग्रंथ वाचले, अमकं केलं, तमकं केलं, पण माझे दोष किंवा माझ्या अडचणी संपतच नाहीत. का संपत नाहीत? तर जी तुम्हाला जी शक्ती निर्माण होती त्यातून ती ग्रहण करण्यासाठी तुमचं दैहिक माध्यम सक्षम नाही. असे अनेक लोक समाजात आपण बघतो की अडचणीनं केंद्रावर येतात. पहिल्यांदा, आता तुम्ही पण आठवा की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला त्यावेळी काय स्थिती होती. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा येता आणि केंद्रावर एक 5 आठवड्याची तुम्हाला एक छोटी सेवा दिली जाते आणि 5 आठवड्याने सांगितलं जाते की परत या, काय बदल झाला ते सांगा. मग 5 आठवड्यानं आल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं काय परिस्थिती आहे. तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. माझं काम झालं किंवा मला आता समाधान वाटतंय, खूप छान वाटतंय, आता मी सोडत नाही. बघा, तुम्ही कित्येक वर्ष उपास, तापास, व्रत, वैकल्य केलं, पण समाधान मिळालं का? पण 5 आठवड्यात तुम्हाला गुरुनी दिलं. म्हणजे काय दिलं?
ही जी शक्ती आहे ती तुमच्या माध्यमातून प्रवाहित केली, सेवकाच्या माध्यमातून तुमच्या दैहिक माध्यमात प्रवाहित केली आणि तुम्हाला शांतता समाधानाची अनुभूती दिली, जे तुमच्या जीवनात तुमच्या जवळ जे असणार परमेश्वराच्या अस्तित्वाचा गंध आहे, प्रत्येकाजवळ परमेश्वर आहे त्याची जागृती करून दिली आणि ती तुमच्या मनात जागृती करून तुमच्यातलं बीज तत्व जागृत केलं आणि तुम्हाला दीक्षा दिल्या, विमोचन केली. विमोचनावरनं सांगतो की जेव्हा दादानी शिरोड्यात तुमचा महारुद्राकार केला तर त्यावेळे आसमंतामध्ये अनेक असे आत्मे त्या ठिकाणी आले आणि त्या आत्म्यांना मुक्तावस्था द्यायची होती. पण ते आत्मे काय म्हटले, एवढी सगळी तुमच्या इथे लोक आहेत, त्या सर्वांना कारण अवस्था मिळालेली आहे, आमच्याकडे ती अवस्था नाहीये. दादानी नजर टाकली वर तर त्या काळामध्ये असे अनेक लोक होऊन गेली की त्यांनी लोकांना काय केलं, मंत्र दिला आणि म्हणले कर याची जप, म्हणजे दीक्षा दिली. पण विमोचन केलं का? विमोचन केलं नाही. विमोचन म्हणजे काय? देहाची शुद्धीकरण. आता या भगिनी रोज दुधाचं पातेलं स्वच्छ करता की नाही, आणि मग दूध तापवता. जर तुम्ही ते नाही केलं तर काय होईल? दूध खराब होईल, संध्याकाळी प्रॉब्लेम क्रिएट होईल. म्हणजे भांड स्वच्छ केलं तसं आपलं हे दैहिक माध्यम गुरुनी विमोचनानं स्वच्छ केलं. कर्म विमोचन, वंश विमोचन आणि ऋणमोचन ही 3 विमोचन करून तुम्हाला ध्येय शुद्धीकरण केलं आणि मग तुम्हाला दीक्षा दिली. उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, कारण दीक्षा, महाकारण दीक्षा, अशा दीक्षा तुम्हाला दिल्या आणि त्या दीक्षा दिल्यानंतर तुमच्या जीवनाला आकार आला आणि तुमचं जीवन साकार करून घेतलं. म्हणजेच तुमच्या मनोमय कोशाचा विकास केला आणि तुमची मन ही जी अवस्था आहे ती गुरुनी जागृत करून दिली आणि मनाचा विकास केला. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की इतर कोणतंही दैवत नाही, एकच दैवत गुरु, त्यांच्यावर ठेवा. सद्गुरु आत्मा तुझा तुझी बोध म्हणीत सोडू नको. आपल्याला जे मिळालेलं जीवन आहे, प्राप्त जीवन, त्या जीवनामध्ये गुरुकृपेने त्याला आकार आणि साकार ही अवस्था प्राप्त झाली. हा बोध आहे, आपल्या प्राप्त जीवनाच्या सार्थकतेचा बोध आहे, हा गुरुने आपल्याला दिलाय. हा बोध कधीही विसरायचा नाही. आत्मा परमात्मा, जीव जीवात्मा वेगळं काही नाही. जीव जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा ही स्थित्यंतर आहेत. तिथंच सगळं आहे, याची जाणीव आपल्याला करून दिली. पुढे म्हटलंय, वेदशास्त्रांची भीड धरूनी संशय राणी फिरू नको. स्वानुभव सिद्धांत हा दत्तांचा ध्यानी धरी तू विसरू नको. आता ही जी अवस्था आहे, ही या पदातून मानवी देहाचा विकास म्हणजे गुरु भक्त आणि सद्गुरु, भक्त आणि सद्गुरु यांचं मिलन होतं, म्हणजे एकरूप होतात. ही अवस्था म्हणजे सेवक अवस्था आहे. तुम्ही सेवक आहात, पण ती सेवक अवस्था आपल्याला मिळवायची आहे. सेवक अवस्था म्हणजे तुमच्या जीवनातलं शेवटचं टोक आहे, ती मिळवायची आपल्याला. या अवस्थेमध्ये साक्षात परब्रह्म म्हणजे गुरु त्या भक्ताच्या दैहिक माध्यमात येतात आणि लोक कल्याणाचं कार्य करतात. लोकांचं कार्य त्यावेळेस
एक अशी स्थिती असते ती म्हणजे अहंकाराची, चित्त हरवण्याची. जेव्हा साक्षात आपल्या दैहिक माध्यमातून लोक कल्याणाचं कार्य करायला येतात, त्यावेळी जर त्या साधकाला जर अहंकार झाला, माझ्यामुळे तुझं कल्याण झालं, तर तिथं त्या भवसागरात तो अडकणार, गटकाळ्या खाणार. त्यामुळं त्या अवस्थेमध्ये सावध राहून सेवकानं कार्य करायचं असतं. गुरुवाणी हेच त्याचं ब्रह्म असलं पाहिजे. गुरु आज्ञा हेच त्याचं ब्रीद असलं पाहिजे. या अवस्थेमध्ये साधकाला गुरु आपल्या माध्यमातून कसं कार्य करून घेतात, या गोष्टींची प्रचिती म्हणजे अनुभव, हाच त्या साधकाचा सिद्धांत असतो. तुमच्या माध्यमातून जे कार्य घडलं ते कसं घडलं, ही आलेली प्रचिती म्हणजेच तुमचा स्वानुभव, आणि हाच सिद्धांत आहे दत्तांचा. म्हणजे तुम्हाला आपल्याला अनुभव देतात. लक्षात. तर इथं हे आपण पूर्ण केलंय. परंतु याच्यातून आपण आज काय पाहिलं, तर विषयापासून अलिप्त होणं, गुरु अंकित होऊन गुरु आज्ञेनं आपल्या जीवनाचा विकास करून सगळ्या कौटुंबिक, बाहेरच्या इतर सर्व जबाबदाऱ्या कार्याशी रिलेटेड या सगळ्यांनी मिळून करून आपल्या जीवनाचं सार्थकता करायची आहे. आणि ही प्राप्त जीवनात मिळालेली जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये काया, वाचा, मन आणि बुद्धी ही आपली विकसित आहे, याचा वापर करून जीवनाचं सार्थकता करून घ्यायची आहे, हा या आरतीचा आशय होता. एवढं बोलून मी माझं इथं मनोगत संपवतो. धन्यवाद.